एकीकडे जीवाच्या आकांताने पिकवलेली पिकं वाळून चालली आहेत, तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागते। म्हणूनच आता टँकरची संख्या वाढवण्याची मागणी केली जाते। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। अनेक गावात भीषण पाणी टंचाई। प्यायला पाणी नाही, शेतीचं काय करायचं? अनेक गावांची तहान टँकरवर अवलंबून। सांगली जिल्ह्यातल्या मिरज, कवठे महांकाळ, तासगाव तसंच जत तालुक्याला दुष्काळाची झळ बसू लागलेली आहे। अनेक गावांना आणि वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालेला आहे। आता कुठे उन्हाळा सुरू झालाय, मात्र आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागतंय आणि म्हणूनच पाण्याचे टँकर वाढवण्याची मागणी केली जाते। अनेक गावांमध्ये आता टँकरची मागणी आहे, म्हणून मी माननीय कलेक्टर महोदय, माननीय प्रांत महोदय यांना मागच्या आठवड्यातच सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ ज्या गावामध्ये गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आहे त्यांची मागणी घेऊन त्यांना लगेच तात्काळ मंजुरी देऊन त्यांना टँकर देण्यात यावेत। पूर्व भागातील आणि जत तालुक्यातील जवळजवळ सगळेच तलाव कोरडे पडलेले आहेत। त्यामध्ये पाईपलाईनद्वारे किंवा कॅनलद्वारे पूर्णपणे पाण्याची आवर्तन सुरू नाहीये आणि अत्यंत वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे। वाढत्या उन्हाची तीव्रता आणि कमी झालेला अवकाळी पाऊस यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। जत आणि आटपाडी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्ह्यात 109 टँकर्स पुरवण्याची तयारी करण्यात आलेली आहे। आटपाडी 12, जत 93, मिरज 1, शिराळा 2, तासगाव 1। या वर्षी आम्हाला 109 टँकर्स मॅक्सिमम जास्तीत जास्त 109 टँकर्स लागणार आहेत। त्या सर्वाधिक टँकर्स जत तालुक्यामध्ये लागतील। या सगळ्यांचं पाणी कुठून भरायचं आणि वाटपाची यंत्रणा आणि टँकर्सची ही निवड पूर्णपणे झालेली आहे। एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी अनेक जण डोक्यावर हंडे घेऊन भटकंती करतायत, तर दुसरीकडे शेतात उभी असलेली पिकं करपून चाललेली आहेत। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं टँकर्सची संख्या वाढवून लोकांना पुरेसं पाणी द्यावं अशी मागणी केली जाते। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।